सांगली जिल्हा शासकीय धान्य गोदामातील हमालांच्या अडचणी तक्रारीबाबत आंदोलन निदर्शने. शासकीय धान्य गोदामातील हमाल गेल्या 4 महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही. हमालांचा उदरनिर्वाह अडचणीत आलेला असून 180 हमालांनी जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. थकीत मजुरी तात्काळ देण्यासाठी जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. धान्य गोदामातील हमालांच्या मजुरीसह विविध प्रश्नांबाबतचे निवेदन जिल्हा हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटलं आहे की जिल्ह्यात सांगली, मिरज, जत, आटपाडी, कवठे महांकाळ, पलूस, तासगाव, कडेगाव, विटा, शिराळा, इस्लामपूर अशी 11 मुख्य अन्नधान्य गोदाम तसेच आष्टामाहुली हे 2 उपगोदाम आहेत. या गोदामामध्ये माथाडी मंडळाचे नोंदणीकृत 180 हमाल काम करत आहेत. या हमालांना डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेर 3 महिन्यांची तसेच द्वार वितरण व्यवस्थेतील 4 महिन्यांची हमाली मजुरी अद्याप मिळालेली नाही. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या बैठकीत डिसेंबरचे वेतन जमा करत असल्याचे आश्वासन दिले, परंतु अद्याप मजुरी मिळाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील कलेक्टरांच्या नियंत्रणाखालील 13 शासकीय धान्य गोदाम असून या शासकीय धान्य गोदाममध्ये 160 हमाल काम करत असून त्यांना डिसेंबर 2024, जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025 या 3 महिन्याची हमाली मजुरी अद्याप मिळालेली नाही. सदरची जवळजवळ ही रक्कम 1.25 कोटीच्या वर असून गेले 3 महिने हमालांना वेतन मिळाले नसल्यामुळे हमाल आणि त्यांचं कुटुंब आर्थिक संकटामध्ये सापडलेलं आहे. त्याचबरोबर या हमालांना सन 2022, 23, 24, 25 या कालावधीमधील महागाई निर्देशांक च्या प्रमाणे वाढलेल्या हमाली मजुरीमधील फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. हमालांना कामाच्या ठिकाणी नागरी सुविधा नाहीत. यासाठी दिनांक 14 तारखेपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदाममधील हमालांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. गेल्या 4 दिवसामध्ये कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने आज जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदाममधील हमाल कलेक्टर ऑफिससमोर जमून निदर्शनं करून आज शासनाला जाग आणण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.